एक तू ही निरंकार, हे अविनाशी परम प्रकाशी, हे निर्गुण निरंकार, नित्य सनातन आदि अनंतरादि, सृष्टि के आधार। जब ये धरती अंबर न थे और न था संसार, तब तू ही था, तू ही रहेगा, आगे भी करता। कायम दायम रहने वाला, अजर अमर दातार, क्या गाएगा कोई तेरी महिमा परंपार। तेरा रुतबा सबसे ऊंचा, जग के सृजनहार, नमस्कार हर देव है करता, तुझको बारंबार। नमस्कार हर देव है करता, तुझको बारंबार। यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तं, संजीवयत्य खलशक्तिधर स्वधाम्ना। अन्यांशास्तचरण श्रवणत्वरादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, ज्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की। सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की। परमादरणीय परम श्रद्धेय सात्संगाची प्रेमाने बोला। आजी उत्तम सुदीन झाले दर्शन संतांचे, पाप ताप देण गेले संत पावले पाहता। अवघा यज्ञ फळाला अवघा झालाशी आनंद, एका जनार्दनी बरा, आणि जीवनामध्ये संत समागम सोहळा करा। आज या ठिकाणी करेटाकडे या पावन नगरीमध्ये तुम्हा सर्व साधू संतांच्या ब्रह्मज्ञानी संतांच्या समवेत या सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या दरबारामध्ये खऱ्या अर्थानं दासला बसण्याची बोलण्याची संधी प्राप्त होत आहे। आता बहिणी सुद्धा म्हणाले की 100 यज्ञ केल्याचं पुण्य एका सत्संगाच्या माध्यमातून मिळते। सत्संगाची साधू संतांनी सांगितलंय, महापुरुषांनी सांगितलंय, संतांच्या सहवासात गेल्याशिवाय त्या तत्वाची, त्या परमात्म्याची ओळख होणार नाही। आणि त्याची ओळख जर झाली नाही तर बिगर पाहता न पाहता सत्संगाची लग्न सुद्धा जमत नाही। प्रेमाने बोला। एखाद्याला शेती घ्यायची असेल तर तो पाहिल्याशिवाय ती विकत घेत नाही। एखाद्याला घर घ्यायचं असेल शहरामध्ये, गावाकडे कुठेही जागा घ्यायची असेल तर तो ती जागा पाहिल्याशिवाय, घर पाहिल्याशिवाय ती जागा विकत घेत नाही, घर विकत घेत नाही। सासरी मग भक्तीच्या बाबतीमध्ये संत सांगतायत की हा मनुष्य पाठीमाग का आहे। दासलाही सांगायचंय सासरी, बाजारात जरी गेलो आपण तरी मेथीची जुडी आपण खाली वर करून घेतो, पाहतो खालतून चांगली आहे का, सडलेली आहे का। आणि या भक्तीच्या बाबतीत मात्र आपण पाठीमागे का आहोत। बरं, संतांनी उपदेश केलाय, लिहून ठेवलाय ग्रंथांच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून असेल, अनेक साहित्याच्या माध्यमातून, ग्रंथांच्या माध्यमातून, पुराणाच्या माध्यमातून संतांनी लिहून ठेवलंय की त्याची जर प्राप्ती करायची असेल तर मार्ग कुठला आहे, कुठं जाऊन बसावं लागेल, कोणाच्या संगतीमध्ये जावं लागेल, मनुष्याचं आद्य कर्तव्य काय असेल, मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर कोणती गोष्ट आपल्याला प्राप्त करायची आहे, मी कोण, आलोय कुठून आणि मला जायचंय कुठं, याचा जर मला शोध लागत नसेल, या जन्मामध्ये येऊन जर मी ती वस्तू प्राप्त करत नसेल तर माझा जन्म फुकट गेल्यासारखा आहे।
याच जन्मी किंवा मनुष्य देही साधी नारायण नाही तर हीन पशु होईल. या जन्मामध्ये जर त्याला प्राप्त केलं नाही, त्या भगवंताची ओळख केली नाही, संत सांगतायत, बाबाजी म्हणाले, जिसकी भक्ति जिसकी पूजा उसका ज्ञान जरूरी है, कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरूरी है. ज्या देवाची भक्ती आपल्याला करायची आहे, ज्या देवाची पूजा आपल्याला करायची आहे, त्याची ओळख करणं गरजेचं आहे, त्याला पाहून घेणं गरजेचं आहे. बोलावा, आता महात्माने सुंदर सांगितलं. महाराज म्हणाले, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. जर आपलासा विठ्ठल करायचा असेल, तो परमात्मा आपल्या असा करायचा असेल, तर आधी त्याला पाहावा लागेल, मग गावा लागेल, म्हणजे त्याचं भजन करावे लागेल, आणि मग तो आपलासा होणार आहे. मग त्याची प्राप्ती कुठं होत असेल, कोण करून देत असेल, तर त्याची प्राप्ती ही संतांच्या संगतीमध्ये होत असते. आपल्याला तो वसा लाभलेला आहे, आपल्या जवळच अगदी हाकेच्या अंतरावरती शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्यांनी जीवन व्यतीत केलं. जन्म ठिकाण म्हणून ओळखलं जात आहे पैठण. या संतांच्या सहवासामध्ये आपले पूर्वज होते. संतांच्या या भूमीमध्ये आपण जन्माला आलो आहोत. आणि मग संतांचं जे साहित्य आहे ते आपण नुसतं जर नजरे घालून नुसतं वाचत असू, त्याच्याकडे जर लक्ष देत नसू, त्याचा अर्थ जर आपण समजून घेत नसू, तर आपला जन्म फुकट गेल्यासारखा आहे. आता महात्मा सुद्धा म्हणाले, बहुत सुकृते नरदेह लादला, भक्ती विन गेला अधोगती. जर त्या परमात्म्याला जाणून ओळखून पाहून जर भक्ती केली नाही, तर हा मनुष्य जन्म फुकट गेल्यासारखा आहे. आणि त्याला प्राप्त करणं किती गरजेचं आहे. कारण हे जन्म मरण जर चुकवायचं असेल, जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल, तर त्या संतांच्या संगतीमध्ये जाणं गरजेचं आहे, त्याची प्राप्ती करणं गरजेचं आहे. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. त्याला जर प्राप्त करायचं आहे, तर संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन संतांचे पाय धरावे लागतील. त्यावेळेस ते तत्व आपल्याला जे सर्वांगठी आहे, सर्वत्र भरलेलं आहे. आता शेवटचं गीत पण झालं. हा भगवंत जो आहे, याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही. ते तत्व जर आपल्याला पाहायचं असेल आणि पाहून त्याची भक्ती करायची असेल, तर आपल्याला दुसरा कोणताही उपाय नाहीये, दुसरी कोणतीही सोय उपलब्ध नाहीये. केवळ आणि केवळ सद्गुरूच ती गोष्ट करू शकतो, संतच ती गोष्ट करू शकतात. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय घालल्याशिवाय त्याची प्राप्ती होणार नाहीये. आणि पुढे म्हटलंय, त्याने साधती साधने तुटती भवाची बंधने. भव म्हणजे संसार आणि बंधन म्हणजे या बंधनातून मुक्त कर. सद्गुरूच आहे, संतच आहे की त्या बंधनातून आपल्याला मुक्तता करणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत म्हणाले, एक एक दिवस कमी होत चाललाय. ते जाणून घेण्याची गरज आहे, त्याला ओळखण्याची गरज आहे, त्याला साध्य करण्याची गरज आहे. मगच खऱ्या अर्थानं त्याची प्राप्ती होऊन तुम्ही त्या भवसागरातून, भव म्हणजे संसार, आणि संसार म्हणजे महाराज आई वडील बायका पोरं, बरोबर, प्रेमाने बोला. संसार म्हणजे बायका पोरं, आई वडील, मुलं बाळ, घरदार हे नाही. संसार म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं म्हणजे संसार. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. या चक्रामध्ये अडकणं म्हणजे संसार. 84 लाख योनीच्या फेरामध्ये अडकणं म्हणजे संसार. मग याच्यातून जर सुटका करून घ्यायची असेल, तर एकमेव पर्याय आहे संतांची संगत करणं, संतांच्या सानिध्यामध्ये जाणं. बघा, मरणाची भीती कोणाला नाही, प्रत्येकाला मरणाची भीती आहे. महाराज किती धनसंपत्ती कमवली, किती पैसे कमवले, म्हणजे जन्म मरण परंपरा संपणार आहे. किती ताळी, किती बिल्डिंग बांधली, किती मजली घर बांधलं, म्हणजे जन्म मरण परंपरा संपणार आहे. किती एकर जमीन घेतली, म्हणजे जन्म मरण परंपरा संपणार आहे. काहीही करा, कितीही जमीन घ्या, कितीही मोठं घर बांधा, कितीही इस्टेट कमवा, दौलत कमवा, तरी सुद्धा जन्म मरण परंपरा संपणार
नाही. त्यासाठी काय करावं लागेल? तर संतांच्या सानिध्यात यावं लागेल, त्याची प्राप्तीच करावी लागेल. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच एकू. की जो मला अनन्य भावाने शरण येईल त्याचे जन्म मरण मी चुकवीन. अनन्य भावाने म्हणजे सर्व धर्माचा त्याग करून, सर्व गोष्टींचा त्याग करून, मी मोठा आहे, छोटा आहे, या जातीतला आहे, त्या जातीतला आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, बुटका आहे, याचा सर्वांचा त्याग करून, सर्व धर्मान परित्यज मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. की अर्जुना, सर्व धर्माचा त्याग करून तू त्या सद्गुरूंना शरण जा. त्यांच्या कृपा प्रसादाने परम शांती व शाश्वत असे परमधाम तुला प्राप्त होईल, निजधाम प्राप्त होईल. महात्मा आता बोलताना म्हणाले ना, कत्रे महात्माचे वडील निज धामाला गेले. सासरी त्या ठिकाणी जायचंय, त्या निज धामाला जायचंय, मग त्याला आधी पाहून घेणं गरजेचं आहे. मी कोण, आलोय कुठून, मला जायचंय कुठं, याचा जर शोध घेतला नाही सासऱ्याची, ज्या गावाला आपल्याला महात्मा नेहमी सांगत असतात, ज्या गावाला आपल्याला जायचंय, ज्या घरी आपल्याला जायचंय, त्याचं घर जर माहिती असेल तर सुलभ होतं, डायरेक्टली जाता येतं. आता दासला जर सत्संगचं ठिकाण माहिती नसतं तर 4 चौघांना विचारावं लागलं असतं की सत्संग कुठं भरतोय, सत्संगचं ठिकाण कोणतं आहे. पण दास नेहमी येतोय, दासला माहिती आहे सत्संग या मारुतीच्या मंदिरामध्ये भरतोय, डायरेक्ट आला दास इथं. सासरी मग आपल्याला जायचंय कुठं, त्या निजधामाला जायचंय. मग ते जर घर आपण आधीच पाहून घेतलं तर सुलभ होणार आहे, सोपं होणार आहे. आणि ते घर पाहण्याचं ठिकाण, ते दाखवण्याचं कार्य कोण करत असेल तर संत करतात. कोणती गोष्ट साध्य होते? संतांना शरण गेल्याच्या नंतर, सद्गुरूला शरण गेल्याच्या नंतर, त्याने साधती साधने तुटती भावाची बंधने. भवबंधनातून मुक्त करणारे जे असतात ते संत असतात, परोपकारी जे असतात ते संत असतात. आज बऱ्याच महात्मांनी संतांचा विषय घेतला, म्हणून दासलाही संतांचा विषय आठवला. संत बडे परमार्थिक शीतलता के अंग, औरों को शीतल करे देकर अपना रंग. पूर्वी साधू संतांची विडंबना केली अनेक पुरुषांनी, आपल्याच लोकांनी. कुणी मानाला शेण फेकून मारलं, माती झोळीमध्ये टाकली, भिक्षा वाढली नाही, भरपूर त्रास दिला, यौवन अंगावर पान खाऊन तुटला, पण तरी शांत राहिले संत. तरी सुद्धा जगाच्या कल्याणासाठी देवाकडे मागणं मागितलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. परोपकाराचं कार्य कोण करत असेल तर ते संत करत आहेत. पूर्वीही केलं, आजही करतील आणि उद्याही करणार आहे. आज सुद्धा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज निरंकारी मिशनच्या माध्यमातून ते परोपकाराचं कार्य करत आहे. ते देव दाखवण्याचं कार्य करत आहे, ते निजधाम दाखवण्याचं कार्य करत आहे. इहलोक सुखी आणि परलोक सोयीला करण्याचा प्रयास करत आहे. आपलं जीवन सुंदर करण्याचा प्रयास करत आहे. सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याची संसार, सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्या परोपकार. परोपकारासाठी हे संत या पृथ्वी तलावर येत असतात. तो सोहळा या ठिकाणी साजरा करण्यासाठी संत या भूतलावर येत असतात. निराकार वस्तू आकाराशी आली, विश्रांती पै झाली विश्वजना. हे संत म्हणजे साक्षात परब्रह्म असतात. संत म्हणजे साक्षात या ईश्वराचा अवतार असतात. नवे तर ईश्वरच असतात. ते जगाच्या कल्याणासाठी, जग सुधारण्यासाठी, जगाला उपदेश देण्यासाठी, योग्य मार्गावर आणण्यासाठी या पृथ्वी तलावर येत असतात. संताशिवाय प्राप्ती होणार नाही, त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून वेळोवेळी साधू संतांना शरण राहण्याचा सल्ला दिला, साधू संतांच्या संगतीमध्ये राहण्याचा सल्ला दिला. अगदी काही क्षण जरी सोबत राहिलं संतांच्या, तरी सुद्धा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. वाल्मिकी वाल्या कोळी, अगदी काहीतरी क्षण त्याला नारदाचा संग लाभला, तरी सुद्धा वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला. अगदी क्षण संतांच्या संगतीमध्ये राहिलं तरी जीवनाचा उद्धार होतो. मग जर रोज किंवा महिन्याला जर या ठिकाणी सत्संग केली तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सत्संगाची प्रेमाने बोला.
संत जागा करत आहेत की बाबांनो तुमच्याकडे वेळ कमी आहे म्हणून आता वेळीच जागा व्हा आणि काय करा की समानाच्या किंवा संतांच्या दिशेने जा. संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची. ती तातडी करा परमार्थाची, ते साध्य करून घ्या ज्याच्यासाठी तुम्हाला जन्म झालेला आहे. जोपर्यंत ते साध्य करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते निजधाम पाहता येणार नाही आणि तुमचा इहलोक सुखी आणि परलोक व्हायला होणार नाही. संतच असतात जे आपल्या कल्याणासाठी या पृथ्वी तलावर येत असतात. हे सगळे जे ब्रह्मज्ञानी या ठिकाणी जरी बसलेले सामान्य माणसं दिसत असले, गावकरी म्हणत असतील हे लोक या महिन्याला या ठिकाणी आणि संत जणांनो म्हणत असतील यांनी तर जीन्स पॅन्ट घातली, टी शर्ट घातलाय, कुणी साधे कपडे घातले, यांना काय संत म्हणायचं. तर मायबापांनो संत म्हणजे काय एखाद्या वेशभूषेचं नाव नाहीये की धोतर असेल, नेहरू असेल, डोक्याला फेटा असेल किंवा आणखीन कोणता पोशाख असेल, पण त्या पोशाखाचं नाव संत नाहीये, वेशभूषेचं नाव संत नाहीये. तर संत ही मनाची झालेली अवस्था आहे. जयाने जाणीला भगवंत तया नाव बोली जे संत, की ज्याने भगवंताची प्राप्ती केली, भगवंत पाहिला, त्याला संत म्हटलेला आहे सत्संगाची. हे संत महात्मा महिन्याला या ठिकाणी येऊन आता महात्मा सुंदर बोलले की या ठिकाणी आमचे सुखदेव महात्मा महिन्याला हा प्रयास करत आहेत. काय गरज आहे? संसार सुखाचा चालू आहे, काम करायचंय, खायचं प्यायचं, आराम करायचा. महिन्याला कशाला एवढी तळमळ करायची, मरमर करायची, 4 चौघांना फोन लावायचे, या कार्यक्रमाचं आयोजन करायचं. कारण भाव एक आहे की मी जे साध्य केलं आहे ते इतरांना साध्य व्हावं, जे मला प्राप्त झालंय ते इतरांना प्राप्त व्हावं, जे मी प्राप्त केलंय ते इतरांनी प्राप्त करावं. मी सुखी झालोय, गाव सुखी व्हावं, गल्ली सुखी व्हावी, नवे तर विश्व सुखी व्हावं, ही भावना संतांची असते. माऊली ज्ञानोबारायांपासून तर आजपर्यंत जे जे संत होऊन गेले सगळ्यांनी एकच उपदेश दिला की बाबांनो त्याला साध्य करण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. संत अनेक संतांनी सांगितले, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, की तातडीने धरा बाबा, तुमच्याकडे वेळ कमी आहे, गेलेला श्वास परत येत नाही, विकत मिळत नाही, लवकर घाई करा. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून जर सुटका करायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी शरण जावं लागेल, ते साध्यच करावं लागेल. मरणाची भीती कोणाला असते? मी एक उदाहरण सांगत असतो. महात्माजी एक आत्महत्या करण्यासाठी एक ग्रहस्थ आत्महत्या करायला चालला आणि गावात कसलं पाणी नव्हतं, जवळ गंगा नव्हती, नदी नव्हती, त्याला आत्महत्या कशी करावी म्हणून त्याला वाटलं आपण काय करू, गावाच्या जवळ जंगल आहे त्या जंगलामध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी सिंह आहेत, वाघ आहेत, हे मला खाऊन टाकतील, माझ्या आत्महत्येचा माझा प्लॅन सक्सेस होईल. त्या दिशेनं चालला. रात्र होत होती, अंधार पडत होता आणि एका व्यक्तीनं त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, इकडे कुठे चालले बाबा? काय नाही म्हणे, जीवनाला कंटाळलो, आता काय जगण्याची काही उर्मीच राहिली नाही, मरावं असं वाटतंय, आता कसं मरावं म्हणून या जंगलाच्या दिशेने चाललोय, मला मरायचंय, आत्महत्या करायची. बरं चाललो म्हणे, ठीक आहे तुम्ही चालले आत्महत्या करायला, पण हातात काठी कशाला चालली? हातात काठी कशाला घेतली म्हणे महाराज? काही नाही म्हणे, कुत्र्या मांजराची बरी असते हातात. प्रेमाने बोला. सासरजी आत्महत्या करायला चाललाय तरीही भीती वाटते. म्हणजे मरणाची भीती प्रत्येकाला आहे, मरण प्रत्येकाला आहे आणि त्याची भीती सुद्धा प्रत्येकाला आहे. पण या मरणात जर आपल्याला मरण चुकवायचं असेल तर काय करावं लागेल? जन्मालाच यायचं नाही, म्हणजे मरण चुकवलं जाईल. हे पहा, ब्रह्मज्ञान प्राप्त केलं, सद्गुरूंना शरण गेलं, संतांना शरण गेलं म्हणजे आपण अमर झालो असं नाहीये. जिवंतपणी मुक्ती मिळाली हे खरं आहे, परंतु मरण हे येणारच आहे. पण ते मरण पुन्हा जन्माला यायला, पुन्हा मरण हे जर चुकवायचं असेल, एक ग्रहस्थ एका महाराजांकडे गेला आणि महाराजांना म्हणाला की संध्याकाळी झोपलं की मला स्वप्न पडतात भयानक. प्रेमाने बोला. आणि मग भयानक स्वप्न पडले की मी आरवळून उठतो आणि मला पुन्हा रात्रभर झोप लागत. काहीतरी विलास सांगा. ते म्हणे, महाराज म्हणे डॉक्टरकडे जा बाबा, डॉक्टर गोळ्या देतील. नाही म्हणे, सगळे दवाखाने पालथे घातले, काहीच फरक पडत नाही, शेवटी तुमचं नाव सांगितलं म्हणून तुमच्याकडे आलोय, काहीतरी औषध द्या, काहीतरी सल्ला द्या.
ते म्हणे आता तू आलाय माझ्याकडे, आता ते महाराज हुशार होते. ते म्हणे एक काम कर, तुला काय होतंय मला सगळं सांग सविस्तर. ते म्हणे संध्याकाळी झोपलं की मला भयानक स्वप्न पडतं, संध्याकाळी अर्ध्या रात्री आरळून उठतो, मग पुन्हा रात्रभर मला झोप लागत नाही. तर ते म्हणे आता तुला काही आंगारा देत नाही, काही नाही, औषध देत नाही, एक काम कर, झोपल्याच्या नंतर तुला भयानक स्वप्न पडतात ना, मग याच्यात उपाय काय, तर तू झोपूच नको. प्रेमाने बोला. महाराज मग झोपल्याच्या नंतर जर भयानक स्वप्न पडत असतील तर त्याला पर्याय काय आहे, झोपायचंच नाही. मग मरणाची भीती जर वाटत असेल तर काय करावं लागेल, जन्मालाच यायचं नाही. आणि जन्मालाच यायचं नसेल तर काय करावं लागेल, सद्गुरूंना शरण जावं लागेल. सद्गुरूला शरण गेल्याच्या नंतर ते 84 लाख योनीतून या पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याच्यातून सुटका होणार आहे. आणि ती सुटका करून घ्यायची असेल तर सद्गुरूंना संतांच्या सानिध्यात येऊन सद्गुरूंना शरण जाऊन ते साध्य करावं लागेल. त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं जन्म मरण चुकलं जाणार नाही. आणि म्हणून संतांनी वारंवार सांगितलंय की बाबांनो, ते जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला पर्याय नाही संतांशिवाय. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. बाबांनो, की मी सांगत नाहीये, संत म्हणाले मी सांगत नाही, वेदांनी लिहून ठेवलंय, शास्त्रांनी लिहून ठेवलंय, पुराणामध्ये आहे की संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. की संतच असतात की ते मनोरथ पूर्ण करतात. आता मनोरथ म्हणजे काय, संतांना शरण गेलं अंदाज म्हणाल नाही आता मला अमुक अमुक ठिकाणी जायचं, अमुक अमुक काम करायचं, एखाद्याला मारायचंय, ते साध्य होणार आहे का, तर मुळीच होणार नाही. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. या आपल्या संसारिक जीवनातले मनोरथ नाही, त्या परमात्म्याला पाहण्याचं, तुमचा भवसागर करून जाण्याचं हे मनोरथ संत पूर्ण करणार आहे. पण त्यासाठी संत हे पूर्ण असावे लागतात. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. पूर्ण शब्द अलीकडे घ्यायचा. एका जनार्दनी संत पूर्ण. जर संत पूर्ण असतील तर ते मनोरथ पूर्ण करणार आहेत. मग संत जर पूर्ण जीवनामध्ये यावं असं वाटत असेल तर पूर्ण सद्गुरू, आपण म्हणतो ना समर्थ सद्गुरू जीवनामध्ये यायला हवा, जो त्या परमात्म्याची प्राप्ती. नाहीतर आता महात्मा म्हणाले गुरु अनेक आहेत, पावलं पावली गुरु भेटतात आपल्याला. दास सांगत असतो, एखाद्याचं घराचं काम तरी चालू असेल तरी चालता चालता गल्लीमध्ये जाणारे येणारे लोक म्हणतात घर खूप सुंदर बांधलं महाराज, पण जरा हा दरवाजा इकडे बसवला असता तर आणखी सुंदर दिसलं असतं. एखाद्याच्या घराचं रंगरंगोटीचं काम चालू आहे, कलर द्यायचं काम चालू आहे, एखादा येईना म्हणत महाराज घर सुंदर बांधलं पण हा कलर इकडं पाहिजे होता, आणखी सुंदर दिसलं असतं. हे पावलं पावली जे आपल्याला संदेश देणारे आहेत, सूचना देणारे आहेत, सल्ले देणारे आहेत ना, हे गुरु आहेत. आणि सद्गुरू जे आहेत ते सद्गुरू ते वेगळेच असतात. आता महात्मा म्हणे कुणी तंत्रगुरु, कुणी मंत्रगुरु, कुणी विद्यागुरु, कुणी अविद्यागुरु. गुरु असोच अनेक परी मोक्षदाता सद्गुरू वेगळाची. जो आत्मा परमात्मा भेटवी तोच सद्गुरू जाणावा. जो आत्म्याचं नातं परमात्म्याशी जोडून देईल, जो जीवाचं नातं शिवाशी जोडून देईल, तो खरा सद्गुरू आहे. आणि तो खरा सद्गुरू, समर्थ सद्गुरू तुम्हाला निरंकारी विषयामध्ये पाहायला मिळेल. आज विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज अखंड विश्वाला तो परमात्मा दाखवत आहे, ते परमतत्व दाखवत आहे, तो चैतन्यनाथ दाखवत आहे, ते निजधाम तुम्हाला दाखवत आहेत, त्या ब्रह्माची प्राप्ती करून देत आहेत आणि सगळे भ्रम तुमचे समाप्त करून देत आहेत. आणि या ठिकाणी येणाऱ्या महात्म्याचा सुद्धा भाव तोच आहे की बाबांनो, मी जे साध्य केलंय ते इतरांना प्राप्त व्हावं. माझ्या गुरुने जे मला मिळालंय, गुरुकडून जे मिळालंय ते मला इतरांना सांगायचं, इतरांना द्यायचंय. त्यावेळेसही विरोध केला, आजही विरोध चालू आहे. आपण म्हणतो आदिनाथ गुरु सकल सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळाला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोचविले. कोणता प्रसाद निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवाच्या हातावरती दिला? प्र म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रत्यक्ष साक्षात दर्शन जो घडून देतो तो संत असतो, तो सद्गुरू असतो. तो परमात्मा जो दाखवतो तो संत असतो.
मग संतांच्या वाणीवर, संतांच्या साहित्यावर आपल्याला विश्वास, अभंग आपण वाचतोय, रोज वाचत असेल, ऐकत असेल, पण त्याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयास करत नाही. संत आपल्याला संत बनवण्यासाठी प्रयास करतात, नवे तर आपल्याला माणूस बनवून माणसाचा प्रवास संतांकडे आणि संतांचा प्रवास देवत्वाकडे नेण्याचं काम संत करीत असतात. देव पाहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो, की संत जे असतात ना ते देवत्व प्राप्त करून देत असतात. आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. संत जे असतात ते आपणासारखं करून टाकत असतात, क्षणाचाही विलंब न करता सद्गुरू आपल्याला आपलंच करत असतात, आपल्या स्थानावर बसवत असतात. फक्त त्यांची एक नजर आपल्यावर पडणं गरजेचं आहे. कृपा कटाक्ष मजने हायले आणि आपल्या पदी बैसविले. उदाहरण आहे, दासला आज या ठिकाणी सद्गुरूनं बसवलेला आहे. नाहीतर असंख्य संप्रदायामध्ये महाराज एकदा का वरती बसलं, महात्मा आमचे नेहमी सांगत असतात, या ठिकाणी बसलेला जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत खालचा वर येत नाही. पण हा समर्थ सद्गुरू असा आहे की आठवड्याला, महिन्याला या ठिकाणी प्रत्येक भक्ताला बसवतोय. समर्थ सद्गुरू आहे. सद्गुरू जे असतात ते साक्षात आपल्या ठिकाणी बसवत असतात. गुरु जे असतात ते गल्लीबोळात आपल्याला भरपूर भेटतील. गुरु जे असतात ते शिष्य बनवतात, पण सद्गुरू जे असतात ते आपणासारखे करून टाकत असतात. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. आपलंच या सद्गुरूनं या सर्वांना, सर्व संत महात्म्याला केलं आहे. समर्थ सद्गुरू खरोखर भाग्यवान आहोत आपण का असा समर्थ सद्गुरू आपल्या जीवनामध्ये आला. इहलोक आपला सुखी केला, परलोक सोयला केलाय. गरज आहे आपल्याला फक्त या दरबारामध्ये येऊन बसण्याची, सेवा करण्याची, सत्संग करण्याची. सद्गुरू सगळं आपल्याला शिकवतोय. जे माऊलींनी आपल्याला शिकवलं, बोलण्याचं असेल, चालण्याचं असेल, वागण्याचं असेल. माऊली म्हणाले, साच आणि मवाळ मिथुल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. शब्द अमृताप्रमाणे असले पाहिजे, साथ असले पाहिजे, मवाळ असले पाहिजे. तीच भावना व्यक्त करत सद्गुरू म्हणतोय, मधुर वाणी आणि नम्रता हेची सद्गुरू शिकवितो. जगताचे हित ठेवा ध्यानी हेची सद्गुरू शिकवितो. जे त्या संतांनी सांगितलं तेच हे संत सांगत आहेत, सद्गुरू सांगत आहेत. जे काळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मंती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्यावेळेस जे मागणं मागितलंय तेच मागणं आज हा सद्गुरू मागत आहे. परमपिता परमात्मा सब तेरी संतान, भला करो सबका परू सबका हो कल्याण. त्यावेळेस कल्याणाची भावना व्यक्त केली, सगळ्यांचं भलं व्हावं ही भावना त्या संतांनी व्यक्त केली. तेच संत आज हे मागणं मागत आहेत. फक्त रूप बदललंय, संत तेच आहेत. रूप बदललंय फक्त. या घाटातून त्या घाटामध्ये हा परमात्मा जात असतो, या घाटातून त्या घाटामध्ये प्रवेश करत असतो. वरचा चोला बदलेल, रूप बदलेल, पण स्वरूप मात्र तेच राहणार आहे. उद्दिष्ट मात्र तेच राहणार आहे. जी भावना आहे ती भावना सुद्धा तीच राहणार आहे. म्हणून या संत मायबापांनो कृपा करा, दया करा, या दरबारामध्ये येऊन बसण्याचा प्रयास करा. जे कोणी भाविक असतील, सत्संगजी गावातील बाहेरून ऐकत असतील, या दरबारामध्ये येऊन बसा. हा दरबार जो आहे सत्याची उधळण करणारा दरबार आहे, सत्य जाणणारा हा दरबार आहे, सत्य जाणून देणारा हा दरबार आहे. हे ज्ञान सत्य आहे, सद्गुरू सत्य आहे. या ठिकाणी सत्यच सांगितलं जात आहे, सत्यच बोललं जात आहे, मिथ्या काहीच नाहीये. म्हटलंय ना, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. की 3 वेळेस सत्य म्हटलंय. का 3 वेळेस म्हटलंय? की कालही सत्य होता, आजही तोच आहे सत्य, आणि उद्याही तोच सत्य आहे. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3 काल हे सत्य तू, मिथ्या आहे संसार. भावना एकच आहे. त्या साधू संतांनी ज्या ओळी लिहून ठेवल्या त्याच ओळी या संतांनी लिहून ठेवल्या. तेच साध्य करण्याचा प्रयास करत आहे, तोच संदेश देण्याचा प्रयास करत आहे. गरज आहे फक्त या दरबारामध्ये येऊन बसण्याची. या तुम्ही संत माय कैवल्य सागर मोक्षाचे आगर तुम्हा जवळी. खऱ्या अर्थानं दास वेळ सुद्धा पोहोचलेला आहे. खऱ्या अर्थानं तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी दास निवेदन प्रार्थना करेल की या दरबारामध्ये येऊन बसण्याची कृपा करा, दया करा. दरबार सत्य आहे, हा परमात्मा सत्य आहे, स्थिर आहे. त्या स्थिरला जाणून घ्या, आपलं जीवन सहज बनवा, स्थिर बनवा.
जोपर्यंत आपलं सहज जीवन बनत नाही, स्थिर बनत नाही, तोपर्यंत खऱ्या भक्तीची सुरुवात होणार नाही सत्संगाची. एक कबीरदासचं उदाहरण आठवतं या ठिकाणी, एक दोहा आठवतोय. चिटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल, कहत कबीर दो न मिले, एक ले दूची डाल. मुंगी तांदळाचा दाणा घेऊन रस्त्याने चालली आणि रस्त्यात जाताना तिला डाळीचा दाणा दिसला महाराज. तर तो डाळीचा दाणा घेण्याच्या प्रयत्नात तिच्याकडून तो तांदळाचा दाणा तोंडातून खाली पडला. सांगण्याचा भावार्थ असा आहे की दोन गोष्टी कधीही साध्य होत नाही. तो परमात्मा एक आहे, त्या एकाचीच भक्ती करणं गरजेचं आहे. एक देव आहे खरा माया अटीला पसारा, शरण जावे संत जना सत्य मानावे निर्गुणा. जोपर्यंत स्थिर होत नाही, त्या स्थिर परमात्म्याला पाहत नाही, तोपर्यंत आपलं जीवन स्थिर होणार नाही. आणि ज्यानं त्या स्थिर परमात्म्याला पाहिलंय त्याचं जीवन सहज झालं, स्थिर झालं. या तुम्ही संत मायबाप कृपावंत आहे. दास अधिक वेळ घेणार नाही. दास वाणीतून उष्णी शब्द निघाला असेल तर उदाहरण करणारा क्षमा करा. ह्याची दान दे का देवा तुझा विसरण व्हावा, न लगे मुक्ती धन संपदा. संत संग देई सदा, संत संग देई सदा. प्रेमाने बोला.